नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ काढत आहे, लॉंग व्हिडिओ काढत आहे. कारण परिक्रमा करून आले तेव्हापासून माझी तब्येत ठीकच नव्हती. आता मला बरं वाटतंय. इन्फेक्शन झालं होतं माझं, छातीमध्ये इन्फेक्शन झालं होतं, लंग्समध्ये धुळीमुळे. त्यातले मी तुम्हाला एक अनुभव सांगते. जिवंतपणे मी मरण बघितले. अजून सुद्धा मला आठवलं तर अंगावर काटा येतो, शहार येतात मला. घाबरले पण होते मी त्यावेळेस. कारण मी परिक्रमाला गेली खरं, पण मी दम्याची पेशंट आहे. जॉईंट पेन म्हणजे संधिवाताचं पेशंट आहे. दम्याचं पेशंटनी शक्य नाही आहे परिक्रमा करणं. कारण जास्तीत जास्त 3-4 किलोमीटर ते चालू शकते. 20-20, 25-25 किलोमीटर ते कधी चालू शकत नाही. पण ते मी शक्य करून दाखवलं. 15 दिवसांनी मी आजारी पडायची. 15 दिवसांनी मला धूळ इतकी जायची आणि दम्याचा त्रास व्हायचा मला. पण मला परिक्रमा करत असताना जे सेवेकरी होते आमच्यासोबत श्री दादा गुरु यांचे सेवेकरी होते, त्यांनी मला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मला नेत होते आणि इंजेक्शन देत होते 2. म्हणजे इकडे एक आणि इकडे एक, शिरीमध्ये इंजेक्शन द्यायचे ते. आणि त्यानंतर मी 15 दिवस आणखीन चालायची. मी असं करत करत 3 महिन्याची परिक्रमा पूर्ण केली. पण त्यातला एक अनुभव सांगते. केरपाणी केरपाणी या गावामध्ये आम्ही रात्री थांबलो होतो मुक्कामाला. मग रात्री मुक्कामाला थांबल्या, मला रात्रभर झोप नव्हती. मला अगोदर मला 2-3 दिवस त्रास होत होता खूप. पण मी मला आता तर इंजेक्शन घेतलंय, कसं काय एवढं लवकर लगेच त्रास व्हायला, म्हणून मी काय एवढं लक्ष दिलं नाही. केरपाणी गावामध्ये आम्ही रात्रभर झोपले नाही. मी रात्रभर जागी होते. मला इतकं त्रास व्हायला, श्वास घ्यायला. सकाळ कधी होती, सकाळी उठतात सगळेजण, कारण सगळे चालून चालून दमलेले होते, झोपले होते. नको त्रास द्यायला असं वाटायचं मला. तरी पण रात्री अपरात्री कधीही आपल्याकडे सेवेकरीचा नंबर असो, त्यांना फोन केला तरी ॲम्ब्युलन्स यायची, दवाखान्यात न्यायची. खूप चांगले होते सर्व सेवेकरी. सकाळी उठल्यानंतर मी अक्षरशः माझ्या हातापायातून जीव गेला आणि मला श्वासच घेता येईना झाला. मग माझी मैत्रीण होती सुनीता, तिने काय झालं, मी म्हणलं अगं मला खूप त्रास व्हायला लागलाय. म्हणलं श्वासच घेता येईना म्हणलं. आणि पूर्णपणे त्यावेळेस पूर्णपणे माझे जे लंग्स असतात छातीमध्ये, पूर्णपणे मी म्हणजे पूर्ण मला ते काय म्हणते, धुळी म्हणजे ॲलर्जी आणि पूर्ण इन्फेक्शन झालेलं होतं मला. म्हणजे मी असं वाटत होतं की मी फक्त 2 ते 4 तासाचीच आहे आणि जिवंत राहणार, आणि मी आता काही जिवंत राहणार नाही असं मला दिसायला लागलं होतं. त्यात एक वयस्कर बाई होती, काहीतरी 67 म्हणजे 70 वर्षाची तर असतात. ती मावशी काय म्हणली, मी थोडीशी बरी होऊन आली म्हणजे भेटली ना नंतर सगळ्यांना दवाखान्यात आणून, तू म्हणली 4-5 दिवसाचीच मेहमान होती म्हणली आणि तू जाणार होती म्हणली, संपणार होती. मला पण तसं जाणवायला लागलं होतं. गव्हर्नमेंट तिथं लगेच एक डॉक्टर होते त्या गावामध्ये, त्यांनी इंजेक्शन दिलं. त्यांना वाटलं की दम्याचाच अटॅक आहे, त्यांनी ते दम्याचं इंजेक्शन दिलं, अस्थालिन वगैरे डेरिफिलिन इंजेक्शन असं ते इंजेक्शन दिलं, तरी कमी होईना. जवळचं एक गव्हर्नमेंटमध्ये त्यांनीच नेऊन सोडलं आणि खरं त्यांनी खूप छान साथ दिली. म्हणून मी आज खरंच त्यांना खूप आयुष्य लागू दे आणि त्यांना खूप भरभराटीचे यश येऊ दे, कारण मी त्यांच्या आशीर्वादाने आज जिवंत आहे, तुमच्यासमोर आहे. गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये दवाखान्यात नेलं. मग तिथं त्यांना कळालं की इन्फेक्शन झाल्यामुळं हा श्वास घेता येईना, शरीराला श्वास नाही मिळाला, त्याच्यामुळं हार्ट अटॅकची शक्यता आहे. म्हणजे हार्ट अटॅक आल्यासारखा जवळजवळ होता. कारण पूर्ण मला छातीमध्ये डाव्या बाजूला एवढं दुखायला लागलं होतं, खूप दुखायला लागलं होतं. मला तर काही कळतच नव्हतं त्यातलं. माझी मैत्रीण होती, ती धडपड करत होती, डॉक्टरला सांगत होती असं बघा, तसं करा, काय करा. मग ते डॉक्टरांनी इंजेक्शन दिले, गोळ्या दिले. कमी झालं का कमी झालं, मी म्हणलं थोडं कमी वाटते, पण मला कमी वाटतच नव्हतं. मग त्यांनी एक गोळी ठेवली जिभेच्या खाली, ते हार्ट अटॅक यायच्या अगोदरची. बीपी वाढतो म्हणे आपला, त्यावेळेस मला कधी आयुष्यात बीपी वगैरे काही नव्हता. बीपी खूप वाढला होता माझा, 190 पर्यंत बीपी गेला होता. त्यांनी बीपी चेक केला अगोदर,
गेल्या गेल्या तर म्हणलं यांचा बीपी खूप वाढलाय म्हणले. थोडक्यात थोडक्यात 5-10 मिनिटामध्ये बघा, त्यांनी जर माझा बीपी चेक केला नसता आणि ती गोळी दिली नसती मला, हार्ट अटॅक यायच्या अगोदर एक गोळी असते ती, तर मी आज या जगामध्ये नसते. नर्मदा मैयाच्या परिक्रमाला गेले आणि मला मोक्ष प्राप्त झाला असता. हे पण चांगली गोष्ट झाली असती, पण नर्मदा मैयाची इच्छा होती की तू परिक्रमा पूर्ण करूनच घरी जाणार. आणि खरं सांगते मी, तिथं ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला बसमध्ये बसवून जबलपूरला गोल्डन हार्ट या हॉस्पिटलचा ॲड्रेस दिला. आम्ही तिथं पोचलो. माझी मैत्रीण माझ्यासोबत होती, ती कायमची माझ्यासोबत. तिचे मी उपकार कधीसुद्धा विसरू शकत नाही. खरंच अशी मैत्रीण असावी, नाहीतर काही मैत्रिणी सोबत येतात, अहो तिथं गेल्यावर बोलत सुद्धा नाहीत, समोरून जातात पण बोलत नाहीत. अशा मैत्रिणी काय कामाचे नसतात, त्या स्वार्थी लालची असतात, त्यांना फक्त दुसऱ्याचं घ्यायचं समजतं. अशा मैत्रिणीपासून सावध राहा, कारण आपला जीव बरा नसतो, आपली तब्येत नाजूक असते आणि आपण काय करतो, आपली जीवाभावाची मैत्रीण जी घेऊन जातो ना, तीच आपल्याला धोका देते. लय खूप मोठा मला अनुभव आलेला आहे, मी ती कधी विसरू शकणार नाही. आम्ही तीन महिने तर कमीत कमी एकत्र होतो. 3 महिन्यात लय झाले 4-8 दिवस आमच्या सोबत असत ती मैत्रीण. नंतर कधीही ती आमच्या सोबत नव्हती. काय कारणामुळे इतकं मनस्ताप झाला मला, इतका मनस्ताप झाला, मी कधी विसरू शकणार नाही ही गोष्ट. जाऊ द्या, ही गोष्ट आता ते गेलं झालं, गंगेला मिळालं. पण मग मी तिथं गेले गोल्डन हार्टमध्ये, त्यांनी ताबडतोब ॲडमिट केलं. मी विचार केलाच नाही की एवढं मोठं हॉस्पिटल आहे, काय होईल कसं, काही विचार केला, कारण मला जास्त झालं होतं. असं पूर्ण अंगातनं माझा त्राण गेला होता. माझ्या मैत्रिणीनं असं लहान लेकरासारखं मला धरलं, ॲडमिट केल्यानंतर त्यांनी ताबडतोब इंजेक्शन आणि सलाईनमधून इंजेक्शन पटपट सोडलं माझ्या शरीरामध्ये, म्हणजे इन्फेक्शन कमी केलं माझं. आणि मला दुसऱ्या दिवशी 6 दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि डिस्चार्ज केला जबलपूरमध्येच. मी म्हणलं ठीक आहे, आता आम्हाला बरं वाटायला लागलं, आम्हाला डिस्चार्ज द्या म्हणलं. मग त्यांनी एका दिवसात डिस्चार्ज केलं. एका दिवसामध्ये त्यांनी मला वाटतं बहुतेक 16,000 का काहीतरी बिल केलं. माझ्याकडे थोडे 5-6,000 होते. मला जे सेवेकरी आले होते बघायला, बिल भरायला, त्यांनी पण 10,000 बिल जमा केलं माझं. त्यांनी स्वतः त्यांच्याजवळचे 2-3 हजार भरले, माझ्याजवळचे काहीतरी 3-4 हजार असे म्हणून आम्ही ते बिल भरलं. आणि तिथून निघालो एका आश्रममध्ये थांबलो रात्री. इतका त्रास व्हायला लागला. मुलाचा फोन आला, सगळी कहाणी सांगितली मी, मुलाला बरं नाही असं झालं. तो मला ताबडतोब तू बाहेर रूमवर जा, एखाद्या चांगल्या लॉजवर जा, तिथं थांबू नको म्हणला, कारण गरम पाणी वगैरे काय सोय नसती. चांगलं लॉज बघून आम्ही दोघी एका रूममध्ये जाऊन थांबलो. माझे मिस्टर पर्यंत ती तिथंच होती. गरम पाणी वगैरे सोय होती, सगळं झोपायला वगैरे व्यवस्थित होतं. मग आम्ही दोघी तिथं 2-3 दिवस राहिलो. चौथ्या दिवशी माझे मिस्टर आले आणि मग आम्ही तिथून अमरकंटक आणि दादागुरूंचं परत दर्शन घ्यायला गेले. मी दादागुरू आले होते तिथं 25 तारखेलाच. आम्ही तिथून 27 तारखेला निघालो. मग दादागुरूंचं दुसऱ्या दिवशी दर्शन वगैरे घेतलं मी. दादागुरूंना सांगितलं, दादा माझी तबीयत ठीक नहीं और मेरे पति मुझे लेने आए हैं और मैं जा रहे अमरकंटक करके ओंकारेश्वर को, मैं परिक्रमा पूरी करके घर जाऊंगी. हाँ ठीक है, मैं ले जाओ, मुझे आशीर्वाद दो. बोले ठीक आहे, मी आशीर्वाद. दादागुरूंचा खरंच आशीर्वाद मला मिळाला आणि नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण करून मी घरी आले. आणि मी तो दिवस कधीही विसरणार नाही. जो माझा जीव गेलेला माझा परत आला. नर्मदा मैयाची इच्छा होती की परिक्रमा पूर्ण करावी. काही राहिलं नव्हतं माझ्यामध्ये, संपली होती मी पूर्ण. असं वाटत होतं मी घरी पण आता म्हणजे जाऊ शकत नाही, माझं प्रेतच घरी जाणार. मला असं वाटायला लागलं होतं, कारण मला खूप खूप त्रास व्हायला लागला होता, भयानक त्रास व्हायला लागला होता. आणि खरंच तुम्हाला सांगते, जर कोणाला दम्याचा त्रास असेल किंवा आजारी असेल तुम्ही, तर परिक्रमाला चालत जाण्याचा विचार कधीच करू नका, मी सांगते. कारण मला खूप अनुभव आलेला आहे. कारण काय काय वेळेस एवढी धूळ असती, काय काय वेळेस आपल्याला रोड लागतो, ते धूळ जाते ना आपल्या नाका तोंडामध्ये, तोंडाला बांधून चाललं तर दम लागतो आपल्याला, म्हणून आपण काय करतो, तोंडाला बांधत नाही. मग ते धूळ जाऊन 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 साठलं माझ्या छातीमध्ये, इतकं साठलं ना, ते अक्षरशः इन्फेक्शन झालं होतं खराब. घरी येऊन सुद्धा मी जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखवले फॅमिली डॉक्टरला थोडे दिवस, 3-4 दिवस.
कमी झालं नाही. 1 महिना मी तसाच काढला. 1 महिन्यानंतर मला पूर्ण अन्न कडू 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 लागालं. म्हणजे इतकं इन्फेक्शन खूप पसरलं होतं माझं. अन्न कडू लागलं, ताप यायला लागला मला, सारखा ताप यायला लागला. म्हणलं तर मला काय व्हायला कळत नाही. घरचे म्हणायचे, फिरत जा, इकडं जा, तिकडं जा. त्यांना वाटायला तर एवढी परिक्रमा करून आली म्हणजे हिनं छान आहे, पण मला त्रास व्हायला लागला. म्हणून मी परत पुण्यामध्ये इनामदार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. सर्व चेकअप झालं तेव्हा तिथं काही निघालं नाही. सगळे रिपोर्ट नॉर्मल निघाले. फक्त दमाचं तर आहे. त्यात सुद्धा मला एक रात्र 6 दिवस होते, तर एका रात्री मला 2 वाजता रात्री दम्याचा अटॅक आला होता. खूप जोरात अटॅक आला होता. आणि नंतर मला छातीमध्ये इन्फेक्शन निघालेलं. अजून 15 दिवसांनी एक्सरे काढून बोलवलेलं आहे. आणखीन कमी झालेलं नाही इन्फेक्शन माझं. थोडंसं आहे, पण भरपूर त्यांनी मला इंजेक्शन वगैरे सगळं देऊन इन्फेक्शन कमी केलं त्याचं. म्हणजे अन्न वगैरे मला आता चांगलं लागतं. तर मी खरंच नर्मदा मैयाचे उपकार कधी विसरणार नाही. आणि दादा गुरूंचा आशीर्वाद, त्यांचं जी ऊर्जा मला मिळत होती चालताना, ते पण कधी विसरणार नाही. आणि माझी मैत्रीण सुनीता, हिचे पण मी कधी विसरू शकणार नाही. यांनी सर्वांनी मला साथ दिली आज, म्हणून मी तुमच्या समोर आहे. आणि माझे असेच व्हिडिओ लावून तुम्ही बघत राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की मी जिवंतपणे माझं मरण बघितलं. म्हणजे कसं असतं मरण, मी एकदम जवळून पाहिलं. अजून खूप अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा एक मी म्हणजे मेलेली जिवंत झाली, हा एक अनुभव आहे. आणि खरंच तुम्ही मला खूप सपोर्ट करता, हा सुद्धा मला खूप आनंद वाटतोय. आणि असंच माझ्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा, कारण चॅनल खूप क्रिएटर म्हणजे खूप वाढलेले आहेत, यूट्यूबर्स. सगळ्यांना सपोर्ट करणं शक्यच नाही, पण काही आता मिलियन्सला गेले आहेत. मिलियन्सच्या पण वर मला मोजता येत नाही, आता काय म्हणता येत नाही, तिथपर्यंत गेलेले आहेत. आणि छोटे छोटे जे आहेत क्रिएटर, त्यांना पण तुम्ही जरा लक्ष द्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करत जा, मला एवढंच सांगायचं आहे. चला मग मी इथं माझा व्हिडिओ संपवते आणि मग आणखीन तुम्हाला अनुभव सांगत जाईल मी. म्हणजे परिक्रमा करताना कसं घडलं, काय घडलं, आमची काय अवस्था होती, आम्ही कसं राहत होतो, कसं चालत होतो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे.